आता टेम्पो लागले. आता कोलबी आहे आणि आता ताजं ताजं सरगात. हां ताजं फ्रेश येते का खवला पण त्यांचे दिसतात. काहीच नाही आले या मावरा. कतना आले मावरा. मावरा कुठला बोलू. नावगाव. इकडं आसपासच्या गावात नाही ना बरेच लिलाव होत असतात. त्या इथनं या मावरा येतं. सगळी कोली लोक चिकावला बसलेली दिसतील. तर जाऊया आपण मार्केटमध्ये. भरपूर गर्दी आहे कारण आज संडे पण आहे आणि आता मस्त फ्रेश सुकाट पण आहे. कैसो वाटो देता. 100 रुपयाने एक मोठी मोठी टाट. आवरी जास्त. हां मावशी इथे चाय घ्यायला बसले. ते गायचं वेगवेगळं वाटू लावलंय. आता जारून बारीक काय भाव आहे. 100 ने लावलंय आणि 50. अशी साईजवर पण किंमत आहे. आणि इकडे बराच सुका मावरा आहे बऱ्याच प्रकारचा. या मावशीशी काय काय आहे. आता पण मस्त मोठं सर्ग पासून बारकं सर्ग पर्यंत आहे. या काय कापून ठेवल्या. पाकाट पण कापून ठेवलंय. ते का आता कोलबी सोडात, उभं सोडात, गोल सोडात, अंबारी आहे. चला पुढं आतमध्ये जाऊया. इकडं फलांची दुकानात बाजूलाच. तिकडे आतमध्ये भाजीपालांची पण दुकानात पुढं. त्याच्याकडे इथे का आता मावशीने काटेऱ्यांचं वाटं लावलं. हे वाटो कसं देता. आणि बारकी पापलेट आहात 20 रुपयाची काटेरी. मस्त आहात. नको आणि आता मोठं पालात पालोनी रावस आहे. इकडं मोठी सुरमई दिसते. सुरमई पापलेट आणि कोलबी 700 रुपये लावलं मावशीने एक सुरमईचं. मावशी 700 बोलल्यात पण कमी होऊ शकतात. कितीने देशीव मावशी. कितीने सोडशीव. 700 फिक्स. कुठल्या जेटीवर ना. हा एकदम ताजी आहे. आता मस्त पैकी काडबांगरात सुरमई पालं. आणि इकडं सुट्टीवाले पण बरेच आहेत. इकडं ते का कालवा पण आहेत. अरे म्हणजे प्रत्येक प्रकारचा मावरा भेटायला येतात. कालवा खेकडी काव्यात मस्त भरलेली. योगनचं मासो आहे. सुरमई कापले मोठी. आणि तो मासो घोल मासो. आणि गोळी तुकडी कशी. का इकडे पण भरपूर मावरा पण भरपूर आणि कस्टमर पण भरपूर आले. आता पण सुका मावरा आहे. ते का आता हलवा पण आता. रिक्षानी पण चाललंय मावरा भरून. रिक्षानी पण आतमध्ये मावरा येते अजून. मावशी शिंपल्या कशा देता. 200 वाटो. आता पण बऱ्याच प्रकारचा आहे. ते काय टोलात. यो टोल 2 पण टोलच आहात. मग हे काय बोई मासो आहे. तर टोल आहे. कैसं देता वाटो. हा 200 आणि हा 150. इकडे मंदिरात ही सगळी बांगडं पण आहात. आणि या काय कापून ठेवलं टोल. भोई मासो कापून ठेवले. मावशी कापून पण देते. ते का आता कोयती बिती जवळच ठेवलंय.
हे का आता मस्त ताजं ताजं सारखं आता आहे ना, पाहिजे तर कापून पण मावरा भेटते. हा ताम ताम आणि यो हाऊस. आता ताम आणि हाऊस पण आहे. या गोबेरा गोबेरा ना. हा हलवा. तर काय पण बोलून कसं चालेल. आता माकली आत निसलेली पण कोलबी आहे. कसा आहे बोंबलाचा वाटा? हा 200 रुपयाचा वाटा. आता मस्त पैकी मोठे मोठे माकले आहेत. पाकाट कापून ठेवले. मी आता टायगर कोलबी पण आहे. ते का ही कशी देता टायगर? 1500 रुपये. अशी कालवांचं वाटो कैसा आहे? ही मोठी मस्त आहेत. ही कैशी? हां कसं लावलं वाट? आणि 2 मिळून 300. आता ते का कामेरणचं पण वाटो आहे. तो कसा देता हा वाटा? 100ची सगळी लावून पण दे. अजून तेच लावले आणि 80 देवाला तयार झाले. संपला ना माल. हा सगळ्या मोड्या आम्ही कामेरी बोलतो. यांना पण सगळ्यांना मोड्या बोलतात ना. मोडी. आता ते का ढोम्या पण आहेत. ढोमी येते का वाकट्यो ढोम्या मिक्स मावरा. आणि बारकं बारकं सर्ग पण आहे. आणि ते का मोठं बोंबील. किती दिवसांनी द्यायचं देखाव भेटते बोंबील. ते का आता मोठे मोठे बघूयात माकल्यो. आणि आता आंबारी आहे. वली आंबारी. ही आंबाऱ्याचा वाटो कैसा आहे मावशी? हा वाटा कसा? 100ला. 100 रुपयाचा वाटो ते का. आणि आता करली पण आहेत. करली कशी देत? 3 कशा देणार? 200 रुपयाचे 3 आहेत. हे का आता मुशो पण आहेत. 300 रुपयाचे 2. 100 रुपयाला. हा मावशी बिजी आहे. हे का आता नवीनच मासो देखाव भेटलो मला. नारबा मासो कैसे देणार? 2 बेस लागतात एक चवीला. नारबा मासो. अलिबाग मार्केटमध्ये एक कोंबडीवाले पण बसतात. नेहमीचे आहेत. मच्छी मार्केटमध्येच बसतात. गावठी कोंबडं भेटतात त्यांची. कोंबडं आणि कोंबडे हो. अंडवाली पण आहात. कशी आहे कोंबडी? 700 रुपयाला एक. आता कोंबडे पण भेटतात. आणि कोंबडो आता कोलबी दे का बारकी कोलबी. जाम माव राहिलाय आज. बरोबर आता ताई बैसल्यात कोंबडा आणि कोंबडे का. बरेच कोंबडावाला पण आहात. गावठी कोंबडा आणि कोंबडी. यो ऑटो कैसा आहे? 300 रुपये. नको नको. माकली दे का कसलीच मोठी आहे. या तर त्याच्यापेक्षा मोठा आहे माकुल. कशी देशी एक? 800 1000. हा
भाकस मासा कसलंच भारी दिसते, त्याला दात दात लागल लागतं दात. मग दात लागलं तर रक्त टाकलं. हे बघ जरासं दात लागला काढ. हा भाकस मासो कैसो देताव तो, कसा देताव तो भाकस? 800 रुपयाला एक. मोठा मासा आहे, 1.5 किलो वजन आहे. आता ते का भाजीवाले पण बैसल्यात मच्छी मार्केट, आणि ह्यातनं आता हळूहळू भाजीपाल्याचं मार्केट चालू होईल पुढे गेल्यावर. इथे का आता वरं पण आहात, वरो, आणि या स्टारफिश ब्लॅक कलरमध्ये. याचं नाव नाही आठवत, खूप दिवसांनी दिसतंय या. मोठे मोठे असतात. तर चांद मासासारखंच प्रकार आहे ना. चौंदारो पण कालो आहे, तार मासा काहीतरी बोलतात. जर तुम्हाला नाव माहिती असेल ना त्या मासाचा तर कमेंटमध्ये सांगा. आता लेपी पण आते का. कोलबीचा वाटा कसा लावला? 100 रुपयाला एक वाटा. बारीक कोलबी बारीक आहे, खाडीची आहे ती, किलोची नाही बाबा. वाटा. किलोची आहे ती शेताची. आता वाकट्यो हात बारके मस्त. यो कैसे देता वजनावर? 100 नी 10 मोजून देणार. भाजून खायचे असतात ना, तलून पण. हा आता पण एक कोंबडीवाला आज. ना आता गाडी चालू होती ना, तर वडापावची एक गाडी बंद आहे. वडापाव रगडा खावं पिवची सोय, आणि आता इथे आता दुकानं चालू होती छोटी छोटी. तर या PNP नगरचा मार्केट, मच्छी मार्केट, आणि प्लस आता इथनं सुरुवात होते भाजीपाला मार्केट. आता खाडी आणि टोसवाले पण बसल्यात. आणि आता हे मसाल्यांचं दुकान आहे, मसाला पापड. आणि आता अशी छोटी छोटी दुकानं पण आहेत, कपड्यांची, बॅगिंगची. आता पुढं भाजीपालो देखा फक्त तुम्ही किती दिसेल. आता कांदा, लसूण, बटाटा शॉप, ही लाईनी तुझ्यात बरीच शॉप. आणि इकडं भाजी मार्केट, वांगा, कारला, मका, भोबी, मिरच्या, तांबाटी सगळं भेटेल, आणि पालक भाजी पण भेटेल. हे देखत आहे. इकडं धान्य पण आहात, मटकी वगैरे. 4476. आज संडे असल्यामुळं ते का मच्छी मार्केटमध्ये आपल्याला फुल गर्दी दिसली, आणि इकडं भरपूर कमी लोक आहेत. इकडं सोमवार, गुरुवार असं जे उपवासाचं वार आहेत ना, तेव्हा गर्दी दिसेल. आणि आपली सबस्क्रायबर मंडळी बरीचशी आहे ना, ती व्हेज खाणारी पण आहे, जे की मच्छी नाही खातं, पण आपण तरी पण मच्छीचाच जास्त टाकतो. सो त्यांच्यासाठी या एक छोटासा भाजी मार्केट, अलिबाग PNP नगरचा भाजीपाला मार्केट. ठीक आहे, तर मटर, रतेली पण आहेत. आणि भाजी पण काही कमी प्रकारची नाही, सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत. आपली व्हिडिओ भरपूर जास्त मोठी नका हो. आताच आहे ना बस स्थानक आहे, बस वगैरे दिसत नाही कारण आतमध्ये बस आहेत, ती बोर्डा वगैरे लागल्यात. त्याच्या पलीकडं बस स्थानक आहे. आणि आताच या भाजीपाला मार्केट इकडून आम्ही आता बाहेर पडलो, आणि थोडंसं पुढं गेलो ना की मच्छी मार्केट चालू झालं. टेम्पल जायत ना मी व्हिडिओ चालू केली ना, तर इथनं आतमध्ये घुसलो आणि यायचो आतमध्येशी जाऊन इकडून बाहेर पडले मी. तर ऐसा या मार्केट आहे अलिबागचा. तो कैसा वाटला मार्केट, मच्छी मार्केटचा कमेंट करून नक्की सांगा. तुमच्यासाठी पूर्ण मार्केट फिरलो आणि डिटेलमध्ये व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलो. अजून काय सुधारणा करता येईल काय तर आपण सांगा, आणि आवडली असली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. हे आतना भरपूर सारे लाल पर्य दिसतात, यष्ट दिसतात. इथे का अजून एक आली उरण अलिबाग, आणि या साईडला आहे मार्केट.
बस स्थानकावरशी तर जवळच आहे मार्केट. प्लस तुम्हाला बाईक वगैरे असेल ना आणि कधना पण येत असशील, अलिबाग फिश मार्केट PNP नगर असा सर्च केला तरी पण गुगलवर पण दाखवते. तर थोडंसं आहे ना अलिबागच्या कोलीवाड्यात आलं आहे. आता म्हावरा सुकावताना दिसतंय आणि इकडं म्हावराची सॉर्टिंग चाललं आहे. सहज राऊंड मारावं लागलं तू. पाकळ्या देखा किती मस्त उडतात. तर ऐसा होता अलिबागमधला म्हावराचा मार्केट. आणि आता मी रायवाडीमध्ये आलो आहे आमच्या गीताताईच्या आता. सो आता दुपारचं 1 वाजता आणि वैसे मी जेवला. गीताताई काही घरात नाही, गेले कालवा इकावला. सो मी फोन केलो तर गीताताई बोलली की हाताने जेवायला घे. सो हाताने जेवायला घेतलं आणि माझ्यासाठी म्हणजे आमच्या सगळ्यांसाठीच मस्तपैकी आता चिकनचं रस्सो, राईस आणि भाकरी घेतले मी जेव्हा. तर माझ्या जोडीला आद्विक पण बसला जेवायला. हां, आणि हे 2 पार्सली दिल्यात. पुरणपोळी दिसते आणि आणखी काहीतरी काल्या पिशव्यात आहे, तो घरी न्यायचा आहे जाताना. आणि त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्या पण पुरणपोळीच आहे. कुणासाठी दिलंय? बेबी बाबा सुट्टे. हां,